जानकर हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। या सगळ्यांशी संवाद साधतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। ज्या पद्धतीनं पोलिसांनी मारहाण केलेली होती त्याचे व्हिडिओ खरं तर सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणावरती व्हायरल झालेले होते आणि त्यानंतर या सगळ्या विद्यार्थ्यांशी किंवा या सगळ्या व्यक्तींशी संवाद साधतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळालेलं होतं। आपण त्यांच्याशी चर्चा करूया। जानकर साहेब, भेटीसाठी आलेला आहात तुम्ही, चर्चा करताय मारहाण झालेल्या व्यक्तींशी। ये मैं सेंट्रल गवर्नमेंट को ऐलान करना चाहता हूँ, मराठी केंद्र सरकारनं विद्यार्थ्यांना असं अमानुष मारण्याची काही गरज नव्हती। तुम्ही अश्रुधूर सोडलं असतं, अश्रुधूरच्या माध्यमातून त्या मुलांना एवढं लागलं की 3 दिवस झालं जेवण करत नाहीत ते, म्हणजे हे अन्याय। आज त्या मुलीला देखील कपडे फाडले तिचे। आज हे मारल्यानंतर ह्याच मारे करले ह्यांना मी सांगितलं तुमचा दुवा लागल आणि या देशाचं सरकार पलटी होईल, तुम्ही काळजी करू नका, आम्ही देखील पाठीमाग आहे, तुम्हाला त्यांना दिलासा देण्यासाठी आज आलेला आहे। आणि हे हुकुमशाही प्रवृत्ती जी चालली आहे मोदी साहेबांची फार वाईट आहे। राष्ट्रीय समाज पक्ष त्याचा निषेध करत आहे, निषेध करत। जानकर साहेब, त्यांचं सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की आमचं आंदोलन शांततेच्या मार्गाने होतं, पोलिसांनी आम्हाला जिथं अडवलेलं होतं तिथपर्यंतच आम्ही पोहोचलेलो होतो, त्यानंतरही आमच्यावरती मारहाण झाली असा त्यांचा आरोप। लोकशाही मार्गाने ते चालले होते, लोकशाही मार्गाने चाललं असताना पोलिसांनी असं नाही करायला पाहिजे होतं त्यांना। ऍक्च्युली त्यांची चूक आहे पोलिसांची, दिल्ली पोलिसांची। असं विद्यार्थ्यावर अमानुष मारायला नाही पाहिजे होतं आणि ह्याचा राष्ट्रीय समाज पक्ष निषेध करत आहे। तुम्ही या सगळ्या मोर्चेकऱ्यांच्या आंदोलनकऱ्यांच्या सोबत आहात? माझा पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष मी तन मन धनानं या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे उभा आहे। तुम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीमागे जानकर साहेब दिसताय, पण तुमचे जुने मित्र सदाभाऊ खोत यांनी मात्र या सगळ्या आंदोलकांची तुलना अतिरेक्यांशी, दहशतवाद्यांशी केली। काल तुम्ही ते विधान बघितलेलंच असेल। त्यांनी ते विधान मागे घ्यावं, ते विधान त्यानं चांगलं केलेलं नाही, ते विधान त्यानं मागे घेतलं पाहिजे। विद्यार्थी आतंकवादी असू शकत नाहीत। तुम्ही जर 10-12 वर्षापूर्वी आंदोलन केली त्यावेळेस ते काय बोलत होते, त्याचं आत्मचिंतन सदाखोतनं करावं। सदाभाऊचं विधान चुकीचंच आहे पूर्णपणे। पूर्णपणे सदाभाऊचं विधान चुकीचं आहे, सदाभाऊनं ते विधान माघारी घ्यावं अशी राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी आहे। आपण जर बघितलं तर हे महादेव जानकर आहेत, त्यांनी या सगळ्यांशी चर्चा केलेली आहे। सदाभाऊ खोत जे नेते होते, शेतकरी जे आमदार आहेत, त्यांच्याकडनं जे विधान केलं गेलेलं आहे त्या विधानावरनं त्यांच्याकडनं हे केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। माझ्यासोबत राजू शेट्टी आहेत। दादा, माझ्यासोबत लाईव्ह बघू शकतो आपण, या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत आणि आंदोलकांशी चर्चा केलेल्या आहेत। आपण राजू शेट्टी यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत, पण या ठिकाणचा मी सध्या माहोल दाखवतो। आंदोलक खरं तर खूप मोठ्या प्रमाणावर जमलेले आहेत। सकाळची वेळ आहे ही, पण असं असताना उत्साह जो आहे तो मोठ्या प्रमाणावर त्या आंदोलकांचा असल्याचं आपल्याला बघायला मिळते। हातामध्ये तिरंगा झेंडा घेऊन हे सगळे आंदोलक पोहोचलेले आहेत। घोषणाबाजी या सगळ्या आंदोलकांकडनं केली असताना चित्र बघायला मिळते। खरं तर सकाळपासूनच हे सगळे कार्यकर्ते असतील, आंदोलक हे रात्रीपासून या ठिकाणी पोहोचलेले आहेत। 2 दिवसांपूर्वी खरं तर जे मोर्चा निघालेला होता त्यानंतर जंतर मंतरचं प्रोटेस्ट स्थळ खरं तर पोलिसांनी बंद केलेलं होतं, मात्र असं असतानाही अनेक आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पोहोचल्याचं बघायला मिळालं आणि त्यानंतर अजूनही तशाच पद्धतीचं चित्र आपल्याला जंतर मंतर या ठिकाणी असल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय। मोठ्या प्रमाणावर ते आंदोलक रात्रीपासूनच जमलेले होते, त्यांच्या खाण्याची व्यवस्था अनेक स्वयंसेवी संस्थांनी केल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालेलं होतं। बसून आहेत जमिनीवरती। खरं तर पाऊस या ठिकाणी काही वेळापूर्वी पडलेला होता, पाऊस पडलेला असतानाही या सगळ्या आंदोलकांकडनं उत्साह जो आहे तो कायम असतानाचं दृश्य आपल्याला बघायला मिळते। अनेक राजकीय पक्षांचे नेते खरं तर या ठिकाणी भेटी देत आहेत। आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल असतील, काँग्रेस नेते असतील, महाराष्ट्रातनं बाळासाहेब आंबेडकर, उद्धव ठाकरे बहुत जरूरी है 20 तारीख को आलेले असतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळालं होतं। अभिजित दिपके आणि त्यांचे सहकारी आंदोलनावरती ठाम आहेत, अशा पद्धतीचे हे सगळं चित्र आहे। सोनम वांगचुक यांना खरं तर उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर, दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर त्यांना मेदांता हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं गेलेलं आहे आणि त्याच ठिकाणी राजू शेट्टी पोहोचल्याचं आपल्याला बघायला मिळते। शेट्टी साहेब, तुम्ही पोहोचलेले आहात, काय प्रतिक्रिया? हे या ठिकाणी हे जर बघितलं चित्र सगळं तर अत्यंत संतापजनक आहे। हे लहान लहान मुलांना मारले हो। ही लहान 7-8 वर्षाची पोरं काय आंदोलन करणार होते? हे काय दिल्लीचं तख्त उलटून टाकणार होते का? त्यांना का मारलं? उलट पोलिसांची जबाबदारी होती या लहान मुलांना सुरक्षितपणे बाजूला काढायची, ती जबाबदारी पाळायची राहिली बाजूला। त्यांना मला तर इथल्या आंदोलनकर्त्यांनी सांगितले एक लहान 3 वर्षाचा मूल होतं त्याला तर फेकून दिलं। अरे काय कुठली आली ही संस्कृती?
लाज वाटली पाहिजे खरं तर. तुम्ही या ठिकाणी आता चर्चा केली, फक्त हे आता जिथं समोर बसलेले आहेत शेट्टी साहेब, त्यांच्यासह इतर अनेक लोक आहेत, त्यांना देखील या ठिकाणी मारहाण केली. काल एका विद्यार्थ्यांना, म्हणजे तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल सोशल मीडियावरती, 7 ते 8 रॅपिड ऍक्शन कुछ नहीं हुआ, बस थोड़ा सा व्हिडिओ होता, त्याच्याशी बातचीत केली. मी फक्त आंदोलन करत होतो, ही त्याची भूमिका आहे. साधारणपणे लाठीचार्ज हा जमाव पांगवण्यासाठी केला जातो, परंतु